हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, वारस द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, जन्म का भलते याती परिणा चुको हरिभक्ती, वास द्यावा पंढरीचा,
सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापती हेची जावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा समचरण सरोजम सांद्रणीला बुदापम जगननीत पाने मंडल मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं मुरं पुंडरीकाय दत्तं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येश सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरेसी सदा नम्र माथा जेने धर्म जितविला चिवरी तो संभाजी जानन भाई कावतरला जयाची या कुळी तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा कीर्तनी वैवासित लोका तयाची या चरणी नमन गा सेवेला
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रेय जननी देवाची हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म होता भलदेयाती परिणा चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमलापती हेची जावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाय मंगलाय तनु हरि आकारण करुणावरुणादय अखिल गुणदाम भक्त कामकल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दयेने त्याच्या कृपाशीर्वादाने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष कितवं आहे माहितीच नाही महाराज एवढ्या दिवसापासून वारवडीला बसून असताना चालत असलेली ही परंपरा आहे बाबा असं म्हटलेलं आहे माझ्या वडिलाची मिरासी गा देवा वारवडीत करीत होते ना सर वारवडीला बसून चालू असलेली ही परंपरा आहे माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा त्याची चरण सेवा अखंड त्या ठिकाणी त्यागात त्या ठिकाणी चालू आहे आज आपल्या बाबरोडीमध्ये एवढा गोड सोहळा त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी होत असतो इथं आल्यानंतर मला संदीप दादा
मला वाटत नाही आज आपण इथं बाबुर्डीत कीर्तन करतो, पंढरपूरमध्ये कीर्तन चालल्याचा आनंद इथं पाहिला. वा, अगदी गोड आहे. थोडा गोड सोहळा प्रत्येक वर्षी तुम्ही करत असतात आणि तुमच्या शब्दाला आम्ही त्या ठिकाणी होकार देऊन त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी येत असतो. गेली 2-3 वर्ष सलग या सोहळ्याच्या निमित्तानं माझं येणं होत आहे. त्या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्ताने येत असताना गेल्या वर्षी त्या ठिकाणी माझ्याकडे काल्याचा आदला दिवस म्हटलं मागणीचाच दिवस होता. बाबुर्डीकर, गेल्या वर्षी मी कोणता अभंग निवडला होता एवढं तुम्हाला सांगता येईल का? महाराज, अहो काल काय झालं हे माहित नाही, तुम्ही गेल्या वर्षीचा अभंग विचारताय का? ऐकतात ना? गेल्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग गोड त्या ठिकाणी सभेच्या निमित्तानं निवडलेला होता. हे चिता नदे गाडी त्या दादांना माहिती आहे का? टाळी वाजवा त्यांच्या घरी. वा, त्यांनी मला वाटतं युट्यूबवरचं कीर्तन ऐकलं का? नाही, लक्षात आहे, लक्षात आहे. वा महाराज, कीर्तन आल्यानंतर गेल्या वर्षी महाराजांनी काय कीर्तन केलं ह्या वर्षी आठवलं पाहिजे. आणि तुम्हाला आठवत नाही म्हणून महाराज लोकांचा धंदा चांगला चालू आहे, ही मोठी शोकांतिका आहे. लक्षात ठेवलं पाहिजे. गेल्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांचा गोड अभंग 4 चरणाचा सेवेच्या निमित्तानं निवडलेला होता. याही वर्षी मागणीचाच दिवस त्या ठिकाणी सर्व मंडळातील सर्व ग्रामस्थ, वारकरी, साधक मंडळी सर्वांच्या नियोजनातून गोड चालू असलेला हा सोहळा विशेष म्हणजे या ट्रस्ट मधील सर्व मंडळींकरता एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. वा, अगदी गोड आहे. अध्यक्ष साहेब जेवढे गोड आहेत म्हटलं, बाकीची कमिटी मधली मंडळी गोड असतील, यात काय नवल आहे? एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. वा, अगदी गोड आहे. मी त्यांचं नाव घेतो असं समजू नका, हे सगळे तोला मोलाची मंडळी आहेत. सरपंच साहेब असतील, त्या ठिकाणी मला दादांनी फोन केला होता, म्हणे महाराज तुमची तारीख पाहिजे. तुम्हीच केला होता ना? त्यांनीच फोन केला होता, म्हणे महाराज 6व्या दिवस आमच्याकडे द्या ना. पण काय झालं, माझ्याकडे दुसरं कार्यक्रम घेतल्यामुळं आता तुमच्या शब्दाला मी मान दिलाच असता या आमच्या दादांपेक्षाही. पण वा, दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. आज या सोहळ्याच्या निमित्तानं आम्हाला येण्याचा योग सर्व वारकरी, साधक मंडळी, ग्रामस्थ मंडळीच्या नियोजनाने चालत असलेला सोहळा. आमच्याकडे आलेलं संत पूजन श्री संतोष दादा गाडगे असतील, प्रवीण दादा गाडगे असतील, वैभव दादा गाडगे असतील, श्री ऋषिकेश दादा गाडगे असतील आणि तेजस दादा गाडगे असतील, या सर्व गाडगे परिवाराकरिता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांनी त्या ठिकाणी मला बोलवलं, त्यांनी बोलवलं म्हणून त्यांच्याकरिता टाळी वाजू नका. तुम्ही सर्व मंडळी त्या सोलाची आहेत. या ठिकाणी गेली 7-8 दिवस पंत्रवळी उचलण्यापासून तर झाडून घेण्यापर्यंत तुम्ही सेवा केली. एकदा तुम्हा सर्व मंडळींकरिता टाळी असते. वा, त्या सर्व मंडळी, एकला कुणी हा कार्यक्रम करत नाही का? करतोय. थोडासा रिटर्न द्या. एकटा कुणी, महाराजांचा शब्द आहे बरं, एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मिळविला किंवा जमविला. सर्वांच्या प्रयत्नातून चालत असलेला हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही सर्व मंडळी, विशेष मला इथं आल्यानंतर आनंद हा वाटला का या ठिकाणी आमच्या तरुण वर्गाची संख्या 40% वर आहे. एकदा टाळी वाजवा आमच्या तरुणांकरिता. वा, सोहळा करत असताना जशी वाडवडिलांची परंपरा आहे तीच परंपरा आमच्या तरुण वर्गाने एकत्रित येऊन त्या ठिकाणी आज पाहायला मिळते. गेली 4-5 दिवस झाले त्या ठिकाणी कावडीचं पाणी इथपर्यंत घेऊन आले. आल्यानंतर आमच्या भाऊनी सांगितलं, मग अशी काकडे दादा असतील त्यांनी, गाडगे दादांनी, म्हणे महाराज पायात चप्पल सुद्धा घातली नाही आणि कुणाला स्पर्श केला नाही, कुणाचं अन्नही खाल्लं नाही. याच्याकरिता फक्त श्रद्धा आणि भाव पाहिजे. या तरुण वर्गाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडेसा 2-3 दिवसाचा प्रवास करून इथं स्नानाकरिता, देवाच्या दर्शनाकरिता त्या ठिकाणी आलेलो पाणी आहे. गंगेचं पाणी आपल्या इथे येत आहे. भाग्यवान आहेत ते सर्व तरुण वर्ग. जुनी असणारी परंपरा आमच्या तरुणांनी चालू ठेवली, त्यांना धन्यवाद. गावातील सर्व पदाधिकारी मंडळी, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी असतील, आमच्या बरोबर आमच्या इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, आमच्या त्या ठिकाणी हिवरे कोरड्यावरून आमचे सरपंच साहेब आहेत आणि आमचे दादा त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनीच आम्हाला त्या ठिकाणी पहिल्या वर्षी इथं येण्याचा योग त्यांच्या गावात आला होता म्हणून गेली सलग 3 वर्ष आम्हाला इथे येण्याचं, ते सुद्धा आज आमच्या बरोबर आले. त्यांना धन्यवाद. विनेकरी बाबांकडे पाहिलं का जगद्गुरु तुकोबारायांचीच आठवण येते. वा, अगदी गोड आहे. आपल्या गावातलं वैभव आहे. आदरणीय बाबांना धन्यवाद. हे सर्व लहान लहान विद्यार्थी साथ करण्याकरिता आळंदीवरून उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. चोपदार तर नंबरही कसं. वा, मला चोपदार आवडते. बाबा कीर्तन करायला जर काही चुकून झालंच तर हे जबाबदार आहे. ऐका बरं, तिथून पुढचं सेवा त्यांनी करायची. अगदी गोड आहे. परमार्थामध्ये सेवा करत असताना बाकीच्या गोष्टीपेक्षा श्रद्धेला खूप महत्व आहे. त्यांना धन्यवाद. गायन साथ करण्याकरिता प्रत्येक वर्षी गेली 7 वर्ष झालं आपल्या गावात त्या ठिकाणी आदरणीय सर्व ही महाराज मंडळी येत असतात, की आम्ही गुरु म्हणतो सगळे. एकदा सर्वांकरिता टाळी वाजवा. वा, हे नाव सुद्धा घेईल बरं, त्यांचं नाव घेण्याचा त्या ठिकाणी आमचे गुरु बंधूच आहेत, पण अगदी गोड आहेत. सर्व परमार्थामध्ये त्या ठिकाणी दिग्गज आहे.
एकही कलाकार 2 आणि 3 वर्षाच्या पुढे थांबत नाही, पण 7 वर्ष तुम्ही बाबुर्डीकर मंडळी यांना ठेवले, याच्या अर्थ यांच्यात काहीतरी असलं पाहिजे. वा, आमची गोड आहे. गाणं वाजवून आमच्या मार्गांचं खूप गोड आहे. लाईव्ह प्रक्षेपण आमच्या दादाचं चालू आहे, तिकडून सृष्टीमध्ये दादा गोड आहे. फक्त राहिलेला वेळ आपल्याकडे 1.5 तासाचा आहे. 1.5 तासाच्या वेळेमध्ये कुणी उठायचं नाही आणि कुणी त्या ठिकाणी गप्पा गोष्टी मारायच्या नाही. हा धर्ममंडप हा साधा नाही महाराज, रकुडेश्वरांच्या पदस्पर्शानं पावन झालेला दरबार आहे. या दरबारात खोटं कुणाचं चालू शकत नाही. एक पण आपण माफ करू, पण देव कधी माफ करणार नाही. ऐका बरं, लाखो रुपयाची लबाडी आपण करू शकतो, एखाद्याला आपण फसवू शकतो बाबा, पण देवाच्या दरबारात हा सत्याला न्याय आहेच आहे असं जागृत देवस्थान आहे. आणि त्यांच्या समोर आज सेवा करण्याची संधी मुंबईकर पुणेकर मंडळीचा आज विशेष मोठा सहकार्य आहे. वर्षभर जॉब असू द्या किंवा आपला धंदा असू द्या, कामाशी प्रामाणिक असणारे सर्व माझे मुंबईकर पुणेकर बाकीच्या त्या ठिकाणी गावामध्ये असणारे कार्यरत आज आपल्या गावाशी एकरूप होऊन आपल्या गावात आज या सोहळ्याच्या निमित्तानं 2 दिवस सुट्टी टाकून येत असतात. आलंच पाहिजे. सुखाकरिता आणि समाधानाकरिता आपण रात्रंदिवस प्रवास आणि प्रयत्न करतो. ऐका बरं, सुखाकरिता आणि समाधानाकरिता आपण रात्रंदिवस प्रवास आणि प्रयत्न करत असतो. मी जर इथून व्यासपीठावरून विचारलं, बाबा तुम्हाला सुख पाहिजे का हो? अहो महाराज, सुखाकरिता तर आमची धडपड चालू आहे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळीपर्यंत प्रत्येक माणूस हा सुखाच्या अपेक्षेने धडपड करतो. का दुःख पाहिजे कुणाला? इकडे पाहिजे का दुःख कुणाला? नाही पाहिजे महाराज. इथं मधी इकडे नको. मग त्यांनी का हात वरती केलाय मागे बसलेले? तिकडे कशाला पाहताय? असा बाबुर्डीत काय आपल्या अहमदनगर मध्ये सुद्धा कोणी भेटायचं नाही का मला दुःख पाहिजे झालं पाहिजे असं देवाजवळ कोणी मागणार आहे? मजला की दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. सुखाकरिता आणि समाधानाकरिता प्रत्येकाचा प्रवास आणि प्रयत्न चालू आहे महाराज. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत ऐकत ना सर्व उंच कान करून ऐका. कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे घरी वेळ जात नाही म्हणून इथं येऊन बसायचं साधन नाही. उद्धाराकरिता हीच एक जागा आहे. इथे येऊन टाइमपास विनोद किंवा त्या ठिकाणी टाइमपास म्हणून आपला 2 तासाचा वेळ खर्च करू नका. इथं आल्यानंतर प्रत्येक क्षण देवाला विचारा, देवा गेली वर्षभर झाली तुमची सेवा करतोय, कोणत्या दिवशी आम्हाला भेट देणार आहे? असं कधीतरी रोकडेश्वरांच्या दरबारात जाऊन विचारा. श्रद्धेने शुद्ध सात्विक अंतःकरणाने समाधानाकरिता आणि सुखाकरिता प्रत्येक जण धावपळ करणारा प्रत्येक माणूस आहे. तुम्ही काय, मी सुद्धा सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत सुखाकरिताच हे गाव झालं का ते गाव त्या ठिकाणी घेत असतो. त्याचं कारण आहे, मला आता तरी सुख मिळेल, मला मग तरी सुख मिळेल. पण एक प्रश्न विचारतो, इथं जुनी वयस्कर मंडळी बसलेली आहेत. कुणाचं 60 वर्ष आहे, कुणाचं 70 आहे आणि कुणाचं 80 आहे. बाबा तुम्हाला आतापर्यंत सुख मिळालं का नाही मिळालं? नाही म्हणताय तुम्ही, खरंच नाही मिळालं का? असं जर कुणाला विचारलं सुख मिळालं का नाही महाराज? कुणाची 60 वर्ष झाली, कुणाची 70 झाली, 80 वर्ष झाली. महाराज कसलं सुख आणि कसलं काय आहे ते? बरं आहे ते प्रत्येकाचा हाच उत्तर आहे. पहिलाच प्रश्न आहे माझा. मग आतापर्यंत जर सुखाच्या अपेक्षेने आपण धडपड करत असू तर सुख नाही का? आहे का नाही? तुम्ही माझ्यावर नाराज आहेत का काय? सिरियस घेत नाही तुम्ही महाराज. तुम्ही आलेला नरदी आपल्याला मिळाला फक्त टाइमपास म्हणून तुम्ही 6-7 दिवस संसारातल्या गप्पा गोष्टीच ऐकल्यात काय? नाही ना? लापशी नामटी खाऊन जाऊ नका घरी. हा दरबार मी मगाशीच सांगितलं, हा दरबार कुणाचा साध्या सुध्याचा नाही, त्या जगाच्या मालकाचा दरबार आहे. सुखाकरिता आणि समाधानाकरिता जर प्रत्येक प्रयत्न करत असत तर इतरत्र तुम्हाला सुख मिळू शकत नाही. फक्त त्यांच्या चरणाजवळ सुख आहे. काय पुरावा आहे महाराज? तुझे पायी सुख
पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पहिला शब्द तुम्हाला सांगितला, सुख आणि समाधान फक्त त्यांच्या चरणाजवळ आहे महाराज, इतरत्र तुम्हाला सुख आणि समाधान मिळणार नाही. मग त्या जगाच्या मालकाच्या चरणाजवळ सुख येतो, तो जगाचा मालक कुठे आहे असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर एकच आहे. काय त्याचं उत्तर आहे? त्याचं उत्तर सांगून द्या. कुठे आहे तो? जम्बूया दीपा मागे एक पंढरपूर सर्वांनी झोपू नका कोणी. 9 ते 11चं कीर्तन आहे, ऐका. महाराज सुख कुठे आणि समाधान कुठे आहे आणि तो देव कुठे राहतो जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे जम्बूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, अरे धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा देव जागो तू जगाचा मालक कुठे असं जर कोणी विचारलं ना तो पंढरपूरला आहे. मग आमचे रोकडेश्वर भगवान तर ऐका, जगाचा मालक एकच आहे महाराज, पण तो एकच जगाचा मालक वेगवेगळ्या नावाने नटलेला आहे. त्यासाठी पुरावा तो रोकडेश्वरांच्या नावाने नटलेला आहे, तो खंडोबाच्या नावाने नटलेला आहे,
तो बिरोबाच्या नावाने नटलेला आहे. त्यासाठी पुरावा देव नटला नाना परी भरणी उरला चराचरी. वेगवेगळ्या नावाने नटलेला तो जगाचा मालक आहे. त्यात एक श्रद्धास्थान आपल्या इथे आहे. नाही जाता आलं कुठं तर त्यांच्या चरणाजवळ जाऊन डोकं टेकवा. आपल्या सुखात आणि आपल्या दुःखात तो जगाचा मालक आल्याशिवाय राहणार नाही. फक्त श्रद्धा पाहिजे. महाराज दररोज सकाळ झाली का रोकडेश्वराच्या दरवाजात आहे. गावात सप्ताह आला का अन्नदान आम्ही देतोय. गावात पंक्ती घालतो महाराज. अन्नदानाच्या रूपाने मदत करतो. सगळ्या गोष्टी करतो. पण देव आमच्या विरोधातच का. अशी काही लोक आहेत बरं का बाबा. कधी पंढरपूरला जात नाही सर. काही सप्त्याला अन्नदान घालत नाही. आणि जरी सप्ताह झाला तरी दारू पिऊन या मंडपात येतात आणि धिंगाणा घालतात. ऐका आपल्या गावात. आपल्या गावात नाही सांगत मी. आमच्या तिकडचं सांगतो. मला कीर्तन झालं माग जायचंय महाराज. आणि आमच्या तिकडे कीर्तन असतं का. मग तुमच्या गावचं जरूर सांगत. पण लगेच नाही सांगणार. भावा भावाचे वाद लावतात महाराज. गावात आल्यानंतरचे वाद लावतात. त्यांचं लई चांगलंय महाराज. बंगला आहे, गाड्या आहे, सगळं चांगलंय. आणि आम्ही एवढ्या वाऱ्या करूनही आमचं असं आहे का आपल्या गावात असं कोणाचं आहे महाराज. जे वारीला जातात त्यांच्या मागे विस्कटलेलंच आहे. पण एक वाक्य आहे. त्याच्या दरबारात न्याय आहेच आहे. ऐका बरं बाबुर्डीकर. आता जरी खोटं वागत असाल आणि खोटे नाटे धंदे करून मोठं होण्याचा प्रयत्न करत असाल त्याच्या दरवाजात न्याय आहेच आहे. पण वेळ आल्यानंतर वेळ ही प्रत्येकाचीच येत असते. पक्षी किड्या मुंग्यांना खातात. खातात का नाही खात. पण ज्या दिवशी ते पक्षी मरतात ना त्या दिवशी किडे मुंगी त्या पक्ष्यांना खातात. वेळ प्रत्येकाची. फक्त त्याच्या दरवाजात न्याय आहे ना महाराज. पण त्याच्या दरवाजात न्याय जरी आता असा जरी असला काकडा करणारी मंडळी तो बसतली तसा मिले प्रामाणिक आहे बरं. त्याच्या दरवाजात न्याय आहे महाराज. पुण्यवंत पाताळ लोकी गेला. पुण्यवंत पाताळ लोकी गेला. दरवाजात आता तरी उलटा नाही असं. त्याचा न्याय असाच आहे महाराज. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला. चोऱ्या माऱ्या करतो पण भाग्यवान बनवलं त्यानं. कीर्तिमानाचा अपमान वाढविला. चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. देवा आता जरी न्याय देत नसल आणि खोटे नाटे धंदे करून जर आपलं जीवन जगत असाल तर ऐका बाबुर्डीकर. 100 मुलं होती 100. पण शेवटी पाणी पाजायला एक सुद्धा राहिला नाही. त्याचं कारण एक केलेल्या कर्माची परतफेड करावीच लागते. कर्म झाले
केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती प्रत्येक माणसाला कर्माची पावती द्यावीच लागते. एक गोड त्या ठिकाणी भावगीत आहे, सर्वांना माहिती आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे. तुम्ही म्हणू लागाल का मला? येते ना तुम्हाला? मग मोठ्याने म्हणा ना. तुमच्या गावातलाच आणि घरातला कीर्तन. मी आता तुमच्या गावातला कीर्तनकार, तुम्ही मला समजते नाही का महाराज? तुमच्या गावचाच आहे मी. थोड्या दिवस थांबा, 7-12 इथलाच निघत, पण थोडा दिवस लागेल. वा महाराज, 7-12 करून काय करायचं मला? एवढं प्रेम, एवढं गोड आहे, आणि तुमच्या 7-12चं मला काय करायचं? फक्त 7-12 इथला नको, देवाचा 7-12 जोडा आपल्याशी. एक दिवस आपल्या जीवनात कल्याण. जैसे ज्याचे कर्म तैसे. आता तुम्हाला सुद्धा येत आहे, तुम्ही म्हणा ना मोठ्याने. माग बसलेल्या माऊल्या काय नाराज आहे का तुम्ही? तुमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता अजून पडला नाही का? पडल. मी शिंदे म्हणजे आम्ही एकाच गटाचे महाराज. आम्ही शिंदेना सांगितलेले तेवढं बंद केलेलं चालू करा बाबा. लय नाराज झाल्या माऊल्या तुम्ही त्या ठिकाणी. एवढं तुम्ही सर्वांना सांगून ठेवलं, पण आलेले पैसे चांगल्या मार्गाने द्या बरं. 4-4, 5-5 हजार आले असतील ना, ते देवाकरिता आणि धर्माकरिता खर्च करा. नाही केले तर त्याच्यामुळे तो ते बंद झाले महाराज. नाही करत म्हणून बंद झाले. म्हणून मोठ्याने म्हणा, जैसे ज्याचे कर्म तैसे. जगी जीवनाचे सार. आवाज नाही माझ्या एवढा कुठे? जगी जीवनाचे सार. हा, जैसे ज्याचे कर्म तैसे. जैसे ज्याचे कर्म तैसे. तुमच्याकडून काम म्हणून घेतलं माहिती का? उद्या जर कुणी गावात काही वाकडं तिकडे एखाद्याच्या भांडणं लावत असेल, सासू सुनाच्या भांडणं लावत असेल, भावाची भांडणं लावत असतील ना, तर तुम्हालाच आठवल तुमचं जैसे ज्याचे कर्म तैसे. त्याच्यासाठी म्हणून घेतलं, तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. कर्माची पावती आहे बरं का बाबा. संतोष दादा, कर्माची पावती अशी आहे. 100 मुलं होती बाबा, म्हणून ही जुनी माणसं सांगत होती बरं का साहेब. देवाचं, भावाचं आणि गावाचं कधी खात जाऊ नका. कोणाचं खाता येईल त्याचं खामा आला. ऐकतात ना तुम्ही? ज्याचं खाता येईल त्याचं खा. मग वरून संडास येऊ द्या, टाक्या येऊ द्या, काय यायचं ते येऊ द्या, काय खाता येईल तेवढं खा. पण हा हे शब्द लय महत्वाचा आहे. पण देवाचं, भावाचं, गावाचं खाऊ नका. काही लोक अशी आहेत का मंदिरात ते बल्ब घरी काढून येतात. काय मिळतं तुम्हाला? आम्ही एका कीर्तनला गेलो होतो दादा. आपल्या तिकडे नागापूर गाव आहे. कुणी ओळखीचं असं तर माझ्यासोबत चला, मी गावानेशी सांगतो. आम्ही जेव्हा वॉशरूमला गेलो तेव्हा तिथं लिहिलेलं होतं, इथले कुणी बल्ब चोरून नेऊ नये, आणि ज्याला न्यायचं असेल त्याने ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. एवढं कुठं वाईट परिस्थिती असते का? गावाचं, भावाचं आणि देवाचं कधी खात जाऊ नका. ज्याने खाल्लं ना त्याचं कल्याणच झालं, भिवंडी नाही झाली. काय झालं? 100 मुलं होती महाराज, पण शेवटी पाणी पाजायला एक सुद्धा राहिला नाही. पुतण्याच्या दरवाज्यात यावं लागलं. लई भूक लागली म्हणे, काहीतरी जेवायला देतो. तेव्हा समोरून आवाज येत होता, ए आंबेरा, आमचंच खाल्लं ना आमच्या इथं तुकडा मोडायला आला का म्हणे. ऐका बरं, कर्म किती वाईट आहे. गुमान खाऊन घ्यावा लागलं महाराज. म्हणून जीवन जगत असताना सज्जन माणसासोबत उपवास राहण्याची वेळ आली तरी चालेल, पण दुर्जनाचा गोड घास खात जाऊ नका महाराज. दुर्बुद्धी सोबतच होते. असं वाक्य लय महत्वाचं आहे. सज्जन माणसासोबत उपवास राहण्याची वेळ आली तरी चालेल, पण दुर्जनाचा गोड घास खात जाऊ नका. कारण कोणत्या क्षणाला आपल्याला दुर्बुद्धी सुचल सांगता येत नाही. त्यासाठी घ्या पुरावा. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. माझा प्रत्येक शब्दाला पुरावा आहे. आणि प्रत्येक कीर्तनकारानं पुढच्या वर्षी कीर्तनकार ठेवत असताना प्रत्येक शब्दाला त्याने पुरावा दिला पाहिजे. आणि जर कीर्तनकाराने पुरावा नाही दिला तर गावकऱ्यांनी त्याला पुरलं पाहिजे बर का. एवढा गोड सप्ताह करताना तुम्ही युट्यूबवर टाकून आणि इंस्टावर पाहून कीर्तनकार देत जाऊ नका. मायबाप, माझी विनंती तुम्हाला.
माझा तेवढा अधिकार नाही, पण आपल्या इथलं जागृत देवस्थान आहे. आपल्या इथं येऊन टाइमपास किंवा गप्पा गोष्टी सांगणारा कीर्तनकार नसावा हा माझा अधिकार नाही. पण तुमच्या चरणाला हात लावून मी सांगतो, इथे एका साधूची, एका संताची, एका जगाच्या मालकाची भूमी आहे. इथं येणारा प्रत्येक माणूस उद्धाराकरिताच बसलेला आहे. इथं येऊन गप्पा गोष्टी नसाव्या. बंडाता त्या कडाकरांचं वाक्य आहे, प्रत्येक महाराजांनी प्रत्येक शब्दाला पुरावा संताचा द्यावा, नाही दिला तर त्या महाराजाला पुरावा, असं त्यांचं वाक्य आहे. जन्माला प्रत्येक माणसाला कर्माची पावती द्यावी लागते. घ्या उदाहरण, भीम समोरून येत होता आणि तो भीम सांगत होता, हे आंधळा, तुझी 100 मुलं मी माझ्या हाताने मारले, आणि शेवटी आमच्या इथेच तुकडा मोडायला आला का? पण त्यांचंच खालं होतं म्हणून गुमान खाऊन घ्यावं लागलं. हात धुवायचा उठून गेला. धर्माने एक वेळेला प्रश्न केला, म्हणे काय झालं, लई नाराज दिसता तुम्ही. तुला त्याच्या मुखातून वाक्य निघालं, म्हणे काय करू, तुमचंच खालं, शेवटी तुमच्याशी आम्हाला यावं लागलं. वेळ आली म्हणे माझ्यावर. धर्माला आवाज दिला, ए भीमा, अरे जेवताना कुणी असं वाईट बोलते का रे भीमा? काही लोक असतात महाराज, गावात अन्नदानाच्या पंक्ती घालतात, गावभर सांगत फिरतात, मी अन्नदानाची पंगत घातली, मी घातली, सांगत जाऊ नका. आपण केलेलं दान तुम्ही जमिनीमध्ये पेरलेलं बी उघडच ठेवता का? ते त्या ठिकाणी मातीत झाकून टाकता. झाकवल्यानंतरच ते चांगलं येतं ना. तसं आपण केलेलं दान गावभर सांगत फिरू नका, ते झाकून ठेवा. एक ना एक दिवस त्याची पावती रोकडेश्वर देते. एक उदाहरण आलं म्हणून सांगतो बाबा. आता जोग महाराजांच्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण, एक 4-5 वर्षापूर्वी झाली. मंडळी सगळे आमच्यासारखे लाखो कीर्तनकार ज्या जोग महाराजांच्या संस्थेतून शिकून बाहेर आले, अशी जगातली नाही, अवघ्या महाराष्ट्रातली एकमेव संस्था अशी सर का जिथं शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला 1 रुपया सुद्धा फी नाही, अशी संस्था आळंदीला आहे. जा तुम्ही कधी. दादा 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिथं एक माऊली, त्या ठिकाणी 85 वर्षाची 2 थिगळं जोडलेली माऊली तिथं आली होती. आम्ही काउंटरवरती त्या ठिकाणी पावती पुस्तक घेऊन बसल्यानंतर ही 2 थिगळं जोडलेली मळलेली साडी असणारी माऊली जवळ आली. तिच्या मुखातून वाक्य निघालं, म्हणे बाबा, मला जोग महाराजांच्या या सोहळ्याकरिता थोडी मदत करायची. काय करायची आई मदत? मला काही पैशा स्वरूपात मदत करायची म्हणे महाराज. म्हटलं करा नाही तर आम्ही याच्याकरिताच बसलेलो. ऐका बरं. तर त्या माऊलीच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं, म्हणे 1 लाख रुपये आम्हाला मदत करायची. 1 लाख. अंगावर फाटलेली साडी आहे, 2 थिगळं लावलेली साडी अंगावर आहे, आणि 1 लाख रुपये म्हटल्याबरोबर माझ्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं, म्हणे आई, पहिले 1 लाख रुपये द्या, नाही तर तुम्ही नाही दिले तर ते आम्हाला भरून द्यावं लागते. एकदा पावती लिहिली म्हणजे ती भरून देणंच आहे महाराज. असा शब्द बाहेर निघाल्याबरोबर त्या माऊलीनं आपल्या पदरामध्ये गुंढळलेल्या 500च्या 1000च्या नोटा अशा बाहेर काढल्या, टेबलवरती ओतल्या आणि सांगितलं, म्हणे महाराज, त्या मोजून घ्या बरं. आम्ही मोजत असताना 1 लाख रुपये भरले महाराज. 1 लाख रुपये भरल्यानंतर आम्ही वरती विचारलं, म्हणजे आई काय नाव टाकायचं पावतीवर? तर त्या माऊलीच्या मुखातून निघालेलं उत्तर आहे, ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच काही काळानं माझ्या कपाळाचं कुंकू निघून गेलं. म्हणे मी लग्न नाही केलं त्याच्यानंतर. तिथून पुढचा प्रत्येक क्षण हा ज्ञानोबाच्या दरवाजात लागला. वयाची 85 वर्ष पूर्ण झाली, ज्ञानोबाची सेवा केली, भीक मागून 1 रुपया कमवलेला आहे. मला या एवढ्या पैशाची पावती नका देऊ. रामकृष्ण हरी नाव टाका आणि ती पावती संस्थेकडे जमा करा. आणि त्या माऊलीनं माघारी तोंड ठेवलं. 1 लाख रुपयासारखं दान. आणि म्हटलं, आई तुमचं नाव तरी सांगा. तर त्या माऊलीच्या मुखातून निघालेलं उत्तर आहे, जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत प्रत्येक क्षण ज्ञानोबाच्या दरवाजात घातलाय. नावासाठी आणि मान आणि प्रतिष्ठेसाठी हे केलं नाही. काय असेल ते माऊली ज्ञानोबाला अर्पण करा. मला वाटत नाही मी किती दिवस जगल, पण आता जगले याचं सार्थक म्हणून ही पावती ज्ञानोबा. म्हणून आलेलं दान हे जगासमोर सांगत बसू नका. त्याची पावती रोकडेश्वर एक ना एक दिवस आपल्याला देणार आहे.
माझं एवढं वाक्य पूर्ण करतो माझ्या अभंगाच्या पहिल्या चरणाकडे तो ऐका. बाबा धर्मानं विचारला रे भीमा, अरे जेवताना असं कुणी काही बोलतंय का रे धर्म? असे काही लोक असतात, आम्हाला आवर्जून घरी बोलवत असतात. अशी बाबुर्डीतली सर्व लोक चांगली आहेत, सगळे आपल्या घरातली आहेत. पण सर आम्ही असं दररोज सकाळ दुपार संध्याकाळी एक ठिकाणी त्या ठिकाणी जात असतो कार्यक्रमाच्या निमित्ताने. एकदा या खालच्या भागामध्ये गेलो होतो, गाव नाही सांगत, तुम्ही तिथं विचारायला जा. तुम्ही मंडळी लई हुशार आहे. जेवून बाहेर निघालो आणि एक 60-65 वर्षाचा त्या ठिकाणी एक आजोबा आमच्या जवळ आला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. म्हणे बाबा हो महाराज मेजर बाबा बरं म्हणे कस काय झालं जेवण? म्हटलं बाबा लई चांगलं झालं बरं. त्या बाबांनी परत मला प्रत्युत्तर केलं, म्हणे घरी हेच खाता का? मग आम्हाला काय गाजर गवत लावलेले काय बोललंय महाराज. धर्मानं बोलायला सुरुवात केली. भीमा अरे जेवताना बोलू जाऊ नको. तर भीमाच्या मुखातून निघालेलं उत्तर आता जेवताना नाही बोलणार, जेवणाच्या आधी बोलतो. जेवायला निघाला का उत्तर त्या ठिकाणी प्रश्नमुखातून बाहेर पडायचा, हे आंधळा तुझी 100 मुलं मी माझ्या हाताने मारले आणि आमच्या घरात तू अन्न खात नाही म्हणे, तुझ्या पोराचा मांस खातोय. ऐकून ऐकून बेजार झाला. एक दिवस आपल्या पत्नीच्या हाताला धरलं, अरण्यात गेला, अरण्याला आग लावली आणि शेवटी जळून मारावं लागलं. त्याचं कारण केलेलं कर्म वाईट आहे. म्हणून ज्याने त्याने पहा कर्माची पावती प्रत्येकाला द्यावीच लागते आणि ते कर्म भोगावंच लागते. म्हणून जन्माला आल्यानंतर चांगलं कर्म करा आणि प्रत्येक क्षण काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रत्येक क्षण त्याच्या नामस्मरणाकरिता आणि त्याच्या श्रद्धेकरिता प्रत्येकाने घातला पाहिजे आणि त्याच्यावर भाव आणि श्रद्धा ठेवली पाहिजे. आता भाव आणि श्रद्धा एवढा विषय आलाच म्हणून सांगून जाईल. या काही माऊली असतील, या म्हणत असतील महाराज देवावर भाव आणि श्रद्धा ठेवायला सांगता, आमच्या घरातच आमचा विश्वास किंवा भाव नाही महाराज, तुम्ही देवाविषयीचं सांगता असं बरं वाटतं का? ऐका, आपल्या संसारातल्या भावाची देवाशी त्या ठिकाणी संवाद लावू नका. आपलं कायमच विस्कळलेलं आहे, तो आपला संसार आहे. ऐका बरं, आपला संसार असा 1 मिनिटामध्ये सांगतो त्या ठिकाणी संतांच्या संसाराकडे 1 मिनिटात येतो. बाबुर्डीतली एक माऊली या पळव्याला दिली होती. पळव्याचं इथं कोणी आलं नाही ना? आले जरी असतील त्यांनी ऐकून घ्या. वा, फक्त ऐकून ठेवा बरं. इथली माऊली पळव्यात दिली होती महाराज. पण माऊली एवढी डेंजर होती ना, आता ती बाबुर्डीतली महाराज, ती काय कमी असेल का? लग्न केलं योगायोगाने दादा 35 वर्षाचा नवरदेव तिला मिळाला. ऐका, पण एवढी डेंजर होती. संध्याकाळ झाली, तिच्या नवऱ्याने बोलायला सुरुवात केली. म्हणे शिंदे महाराजाचं कीर्तन आहे बाबुर्डीत, आपण जाऊ ना. ती म्हणली कीर्तनाला नाही जायचं, आपल्याला आज तमाशाला जायचं म्हणे. हा एक बोलला का ती त्याच्या विरुद्ध बोलायची सरपंच, कारण ती कुठली होती. हा, एवढं लक्षात असू. वा, तुम्ही एवढं फक्त लक्षात असू द्या. मला मुद्दा कसा पटवून द्यायचा आहे. हा म्हटला का त्या ठिकाणी पुरणपोळी कर का ती उलटच करायची, ती पिठलं भाकर टाकायची. हा म्हटला का आपल्याला आळ्या नगरला जायचं का ती पुण्याला घेऊन जात होती. महाराज आता करावं काय? केली तर केली, जवळची केली म्हणे, आता तिला सोडू नाही देता येईना. वर्षभर कडेला लावलं आणि वर्षाने एवढा गोड सोहळा त्या ठिकाणी झाला आणि या सोहळ्याकरिता लाडाचा जावाई परत इथं आला. कुठं आला? बाबुर्डीत आला. वा, आणि बाबुर्डीत आल्याबरोबर कीर्तन संपणार एवढ्यात त्या ठिकाणी आमच्या महाराजांना भेटला. महाराजांचं नाव काय? केशव महाराज. वा, एकदा टाळी वाजवा आमच्या महाराजांना, गोड वाजवा. केशव महाराजांना तिथं खालीच बसला होता. तुमच्यात नाही ना कुणी पळवायचं? वा, इथं आहे का? तुम्ही हात लावू नका दादा, अवघड होईल ना. ऐका, त्यांचं सांगत नाही बरं मी. खाली बसलेला कीर्तन संपलं, केशव महाराजांना त्या ठिकाणी भेटला. म्हणे महाराज, असं म्हणतात महाराज किती गावच्या पाणी पिलेले असतात? 12. वा वा वा, तुम्हाला बरंच माहिती. म्हणे महाराज 1 वर्ष झालं म्हणे लग्न केलं, पण काय माझ्या विरोधात आहे. मी जर म्हटलो कीर्तनाला जायचं का ती तमाशाला नेते, मी म्हटलं का पिठलं भाकर करायचं का ती पुरणपोळ्या करते, मी पुरणपोळ्या म्हटलं का ती पिठलं भाकर करते. माझ्या विरोधातच आहे, काय करू? वर्ष झालं, बेजार झालो म्हणे. इथली बायको केली, काही बोलता येईना, काय म्हणता येईना.
जवळची केली काय करावं लागलं. आमच्या केशव महाराजांनी उत्तर दिलं म्हणे तुम्हाला जर चांगला संसार द्यावा असं वाटत असेल ना तर तुम्ही तिच्या उलट्यात बोलायचं. तुम्हाला जर कीर्तनला यायचं असेल का तुम्ही म्हणायचं चल तमाशाला जाऊ म्हणजे ती कीर्तनला घेऊन ये. पटलं ना त्याला कारण तो कुठला होता. वा कीर्तन संपलं घरी गेल्याबरोबर सकाळ त्या ठिकाणी सकाळ झाल्याबरोबर त्याच्या मुखात वाक्य आज पिठलं भाकर करते का तिच्या मुखातून वाक्य आलं ना पिठलं भाकर नाही म्हणे पुरणपोळीच करणार. हा म्हटलं जमलं ना आता काय. महाराज भेटले मला माझं भाग्यच उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली माझं भाग्य उजळलं म्हणे. दिवसभर त्या ठिकाणी आनंदात गेला. संध्याकाळी कीर्तनाची वेळ झाली. हा म्हटलं आज कीर्तनाला नको बरं शिंदे महाराजाचं कीर्तन आहे आणि 3 वर्ष झालं त्यांचंच हे गावकरी मंडळी कीर्तन ठेवतात. हे तेच सांगतील म्हणे हे दुसरं काही सांगायचे नाही. पण त्यांना काय माहितीये महाराजांनी 7-8 वर्ष आळंदीत घातलेली. काय मोबाईलवरचा महाराज नाही. महाराज इथं ग्रंथ उचकलेला महाराज आहे असा मोबाईलवरचा नाही. पण त्या सदग्रस्तांनी बोलायला सुरुवात केली म्हणे आज कीर्तनाला नको म्हणे तमाशाला जाऊ. पण ती माऊली कुठली होती. हा हे लक्षात राहू द्या बरं आहे. ती बाबुर्डीतली होती. ती म्हणजे जमणारच नाही म्हणे त्या आज कीर्तनाला जायचं म्हणे काही झालं तरी कीर्तनाला जायचं. शिंदे महाराज कीर्तन नाही चुकवायचं आली ना कीर्तनाला. हा जसा उलटा बोलला का ती सुईचं बोलायची. 1 वर्ष दुःखात गेले पण 3 वर्ष लय आनंदात गेले महाराज. पण 3 वर्षांनी एक दुर्दैवी घटना घडली. घरातून आई निघून गेली आणि आई निघून गेल्यानंतर दशक्रिय विधी त्या ठिकाणी होणार. याच्या मनात एवढंच आईच्या हस्ती घेऊन जायच्यात पण मी जर नाशिकला म्हणलो तर ही आळंदीला घेऊन जाईल. त्यापेक्षा आपण आळंदीला म्हणू ही कुठं घेऊन जाईल. उलट होती ना एवढं लक्षात असू. याच्या मुखातून वाक्य निघालं म्हणे आईच्या हस्ती मग आपण आळंदीला घेऊन जायचं का. तिच्या वाक्यच मुखातून बाहेर पडलं म्हणे आळंदीला जमणारच नाही. ती कुठली होती. हा एवढं लक्षात असेल. ती म्हणे जमणारच नाही म्हणे नाशिकला घेऊन जायच्या बाजूला नाही म्हणे जमणार नाही. गाडीत बसली गाडी नाशिक पर्यंत गेली. ऐका बरं नाशिक मधून त्या ठिकाणी खाली उतरल्याबरोबर हिच्या हातात त्या हस्तीचं ताट आहे. ती पुढे चालायची हा मागून चालायचं. बाबा हा म्हणायचा सावकाश चाल बरं. अगं सावकाश चाल म्हणे सावकाश कशी काय चालल संध्याकाळी कीर्तन आहे परत कीर्तनाला गेलं पाहिजे पापड्यात आला म्हणे. निघाली आता काय करणार आहे. पाण्यापर्यंत आली. बाबुर्डीकर ऐका वा आता पाणी पाण्यापर्यंत आल्याबरोबर हा म्हणायचा लय खोल पाणी बरं पुढे जाऊ नको. गुडघ्या एवढ्यात पाण्यात उतरली. कुठली होती ती. मागच्या तुम्ही काय नाराज आहे का तुमच्यापैकी नाही ना कुणी. तुम्ही बोलत नाही महाराज मागे. गुडघ्या एवढ्या पाण्यात उतरली. हा म्हणायचा पुढे जाऊ नको पाणी नाही खोल आहे. ती म्हणायची मी पुढेच जाईल कारण ती विरोधाभास पहा किती महत्वाचा आहे. हा अगं पुढे जाऊ नको कमरे एवढ्या पाण्यात गेली. हा मागून म्हणायचा पुढे जाऊ नको पाणी खोल आहे. गळ्या एवढ्या पाण्यात गेली. हा मागून म्हणायचा अगं पुढे जाऊ नको पाणी वाहत आहे खोल आहे पुढे जाऊ. हा ती म्हणायची मी पुढे जाईल. पुढे जाईल म्हणता म्हणता अजूनपर्यंत काय ती दिसली नाही महाराज. गेली वाहून माझ्याकडे काय पाहता. वाहून गेली खरी. तुम्ही नाशिकला जरी कधी गेला असाल तर दादा अशी पश्चिमेकडून पूर्वेला नदी वाहते ना. बायको वाहून गेली तिथं संगमावर. मग खाली पाहायला पाहिजे होती ना. तो उलटा पाहत वरती चालला. 1 किलोमीटर गेला 2 किलोमीटर 3 किलोमीटर गेला आणि एक सदग्रस्त शहाणा भेटला म्हणे दादा अरे 2 तास झालं तू काय मास अभिसो धरतो का इथं नदीच्या कडे सापडतो काय. म्हणे दादा हो माझी पत्नी 3 तासापूर्वी खाली संगमावर वाहून गेली हो तिला शोधतोय. म्हणे तू काय येडा बिडा आहे का. म्हणे काय झालं. अरे पाणी असं इकडून तिकडं वाहत आहे मग वाहून खाली गेली असेल का वरती कसं काय येईल. तो म्हटला मला विश्वास आहे ती वाहून जरी गेली तरी ती खाली नाही जाणार ती वरच येईल म्हणे. का 5 वर्षाचा अनुभव आहे मला. ती बहादुरीतली आहे. मी एक बोललो का ती दुसरं बोलती म्हणे. ती वाहून जरी गेली तरी ती खाली नाही जाणार ती वरच येईल म्हणे उलटी वाट. एवढी बेकार आहे म्हणे. हा आपला संसार आहे. पण संत महात्म्याने स्वतःचा संसार नाही केला. ऐका स्वतःचा संसार करत असताना या जगाच्या कल्याणाकरिता प्रत्येक संत या त्याच ठिकाणी अवताराला आले.
स्वतःकरिता जगले नाही, या जगाच्या कल्याणाकरिता आपलं जीवन व्यतीत केलं. म्हणून ते आज आपल्या दिसत नाही महाराज, पण आजही कीर्तीच्या रूपाने माघारी शिल्लक आहे का? जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणीच मेलेली असतात, पण जे माणसं दुसऱ्याकरिता जीवन जगतात ते मेली तरी जिवंतच असतात. ते कशी? तर उत्तमची उरे कीर्ती. तू का म्हणे का मरण्याची सरी आणि उत्तमची उरे, स्वतःचा संसार नाही केला. मग अवघाची संसार सुखा करील, अवघाची संसार सुखा करील, अवघाची संसार सुखा करील, अवघाची संसार सुखा करील, आनंद भरी आनंद भरी आनंद भरी जाई लगे माय तया पंढरपुरा, जाई लगे माय तया पंढरपुरा, अवघाची संसार सुखाचा करील आणि आनंदे भरील तीही लोके. स्वतःच्या संसाराची चिंता कधी संत महात्म्यांनी केली नाही. लोकांनी एवढा त्रास देऊन सुद्धा माऊली ज्ञानोबराने या जगासमोर त्या ठिकाणी देवाकडे ती मागणी मागितली नाही का, देवा लोकांनी अन्नाचा कण मला त्या ठिकाणी दिला नाही, मला अन्नाचा कण मिळू दे किंवा पंचपक्वान्नाचं ताट मिळू दे. कधी संताची मागणी देवाच्या दरबारात ती नव्हती. मागणी या शब्दावर बोलायचं आहे का बरं? माऊली ज्ञानोबऱ्या जर कधी आळंदीत गेले तर लोक ज्ञानोबऱ्याला भिक्षा वाढत नव्हती महाराज. उंच कान करू नये का? ज्ञानोबऱ्या जर आळंदीत गेले तर ज्ञानोबऱ्याला कुणी भिक्षा वाढत नव्हती. ज्ञानोबऱ्या जर आळंदीत गेले तर ज्ञानोबऱ्याला कुणी शिवत नव्हतं. पण आता ज्या ज्ञानोबऱ्याला त्या काळी कुणी शिवलं नाही ना, त्या ज्ञानोबऱ्याला आता शिवण्याकरिता लोक 5-5 तास लाईन उभे राहतात. करुणा पर मुझे काय लावून द्या, करुणा पर मुझे. त्या काळी ज्ञानोबऱ्याला कुणी शिवलं नाही, आता शिवण्याकरिता आळंदीत गर्दी आहे. त्या काळी माऊलीत ज्ञानोबऱ्याला कुणी भिक्षा वाढली नाही बाबा. उंच कान करून ऐका बरं. ज्ञानोबऱ्या जर आळंदीत गेले तर संन्यासाची पोरं म्हणून ज्ञानोबऱ्याच्या भिक्षेच्या झोळीत माती टाकत होती लोक. ती आळंदीतलीच होती, बाहेरची नव्हती. म्हणून एक वाक्य आहे, आपलं वाटोळं व्हावं याच्याकरिता प्रयत्न करणारी लोक जवळचीच आहे, लांबची नाही. म्हणून जवळच्या माणसापासून सावध राहा. ज्यांना वाक्य पटलं त्यांनी लेट टाळ्या वाजवल्या, ज्यांना नाही पटलं ना तुम्हाला एक ना एक दिवस अनुभव येईल ना. वा, सप्तात अडथळा आणणारी सुद्धा लोक बाबुर्डीतलीच आहे. ही पळव्यातली काय लयती येते, त्यांना काय करायचं? एक वाक्य, रस्त्याने जात असताना रस्त्याला गतिरोधक नेहमी पाहिजे आणि चांगल्या कामाला विरोधक नेहमी पाहिजे. रस्त्याला गतिरोधक नसतील तर त्याला एक्सप्रेस हायवे कसं म्हणता येईल? आणि चांगली काम करत असताना लोकांना जर विरोधक नसतील तर ते चांगलं कार्य असं कसं सिद्ध होईल? म्हणून आपण आपलं कार्य त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने चांगलं करा.
भुकणारी लोक भुकत असतील त्यांच्याशी माघारी वळून पाहू नका, आपलं कार्य चांगलं करा. एक ना एक दिवस आपल्याला जाप देण्याकरिता तो जगाचा मालक तिथं बसलेला. जो माणूस चांगला करत असतो त्याला यातना आहेच रे महाराज. का जया अंगी मोठेपण, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मौलिक ज्ञानोबऱ्याला त्रास देणारी लोक आळंदीतलीच होती. भिक्षा नाही वाढली ज्ञानोबऱ्याला. पण आता ज्ञानोबा तुकारामचं नाव जरी घेतलं तर लाख लाख रुपयाच्या पाबुर्डीकर मंडळी, लाख लाखाच्या पंक्ती देणारी लोक आज आहेत. आज आपल्या गावातल्या पंक्तीचा जर विचार केला, अध्यक्ष साहेब अजून 5 वर्षाचा तरी बुक असते, पुढे 5 वर्षाचा आहे ना. या 47 एकदा काळी वाजवा, 47 महिने. ऐका, हे देवासाठी दिलं. किती इकडं ऐका, हे कोणासाठी दिलं? देवासाठी. सांगा बरं म्हणावं, शिंदे महाराजांच्या घरात 1 वर्ष श्राद्ध कोणी पंगत देतय का? करा बरं हातवर. कोण? कधी? संताचं नाव आहे म्हणून देवाकडे त्याने धर्म करत देत. त्या काळी त्यांना अन्नाचा कण कोणी दिला नाही, पण आता ज्ञानोबा तुकारामचं नाव घेतलं तर लाख लाख रुपयाच्या पंक्ती देणारी लोक आज आहेत. होते तोपर्यंत अंगावर घालण्याकरिता कपडा नव्हता, पण आता चांदीचा मुकुट ज्ञानोबाच्या मस्तकावर आहे. होते तोपर्यंत पाण्याला कोणी शिव दिला नाही, आता 5 नद्यांचं पाणी ज्ञानोबाच्या स्नानाकरिता आहे. आणि होते तोपर्यंत माऊली आळंदीवरून पंढरपूरला चालली तर पायाला पानं बांधून पंढरपूरची वारी केली. आता चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. तुम्ही सोशल मीडियावर हा शनिवारी पाहिली का? चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. त्याला बैलजोड कोणाची जोडायची? त्यासाठी निरावे ज्याची बैलजोड आहे त्याच्या आळंदीतून मिरवणूक आहे. लाखो समाज दिंडीच्या पुढे, लाखो समाज दिंडीच्या मागे. होते तोपर्यंत संत कळाले नाही. तसंच आहे माणसाचंही, तसंच आहे. या जगाच्या पाठीवर एक माऊली होऊन गेली. होती तोपर्यंत या जगाला सांगत होती, आणि जाताना सुद्धा तिचं वाक्य एवढंच होतं, मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा. मेल्याच्या नंतर जिथं मोठं म्हटलं जातं त्याला महाराष्ट्र असं म्हणतात. ते वाक्य अनाथ अशी माई शिंदेताई सत्कारांचं. म्हणून आपलं काम सगळे यातना देणारी किंवा त्या ठिकाणी संतांना त्रास देणारी लोक होतीच, पण त्याच्यातून श्रेष्ठत्व मिळवलं. काय झालं? ज्ञानाचा 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 साधू सकमाचा ज्ञानेश्वर, सकमाचा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सकमाचा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सकमाचा ज्ञानेश्वर, एवढं लोकांनी त्रास देऊन सुद्धा मौलिक ज्ञानोबर आहे. देवाकडे काही मागत नाही. देवाला मागतात, देवा तुला जर द्यायचंच असेल तर हे दान दे. काय? आज संसार सफल झाला गे बाई, आज संसार सफल झाला गे बाई.
एक दे, फक्त तू माझा हो, बाकी दुसरं काही नको. ही ज्ञानोबाची मागणी आहे. अशा आजच्या अभंगातून नामदेव महाराज मागणी करतात, देवा तुला जर द्यायचंच असेल तर फला मला फक्त एक दे. काय दे? अभंगाचं पहिलं. जोरदार टाळी वाजवा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामदेव महाराज सांगतात, देवा जर मला मागायचं असेल तर हे मागतो मी तुझ्याकडं, तुला जर द्यायचं असेल तर एकच दे. आपल्यावरती जर रोकडेश्वर भगवान परमात्मा जर प्रसन्न झाले तर आपण काय काय मागू सांगता येत नाही. या माऊल्या चपलाचा हार सुद्धा मागवतील. आलाय ना नवीन चप्पल हार का काय म्हणतात त्याला, ऐका काय मागतील मग सांगता येत नाही. देवाकडे काय मागतील हे सांगता येत नाही. एक वाक्य सांगून जातो, ऐका, रोकडेश्वरांच्या दरवाजात मागण्याकरिता कधीच जात जाऊ नका. बरं बाबुर्डीकर, रोकडेश्वरांच्या दरवाजात मागण्याकरिता कधी जात जाऊ नका. त्यांनी एवढं सुंदर शरीर दिलं म्हणून त्याच्या मंदिरामध्ये जा, बाकी दुसरं काही नाही. देवाच्या दरवाजात जाऊन मागून मिळणाऱ्या गोष्टी नाही, आपल्या प्रारब्धात असावं लागतात. अंडमान धन हे तो प्रारब्धाधीन, प्रारब्धशी जोडे धन, प्रारब्धशी वाढे मान. काय नामदेव महाराजांची मागणी, बाबा देवा तुला जर द्यायचं असेल तर एक दे. काय? हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडी. फक्त चरणाची सेवा मागितली. चरणाची सेवा का मागितली महाराज? आणि चरणाची सेवा केल्यानंतर तो जगाचा मालक आपल्यासाठी धावून येईल का? एवढ्या दोन शब्दाला त्या ठिकाणी पुरावा तुमच्या समोर ठेवतो, सेवेला निरोप देतो. का देवाच्या चरणाची सेवा का मागितलं? त्याच्या कारण त्याच्या चरणाजवळ भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा. त्याच्या चरणाचे जरी त्या ठिकाणी आपलं दर्शन झालं तर त्या ठिकाणी कोटी कुळाचं उद्धार त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये होत असतं. त्याच्या चरणाची सेवा आहे. महाराज त्याच्या चरणाची सेवा केल्यानंतर तो आपल्यासाठी धावून येईल का? का नाही येणार? एका राक्षस कुळामध्ये हिरण्यकश्यप जन्माला आलेला होता महाराज. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला. नगरीत कोणी देवाचं नाव घेत नव्हतं. देवाचं नाव जरी घेतलं तरी तो किडनॅप करत होता महाराज. असा दिसला ना पुढं हिरण्यकश्यप, त्याला समोर दिसू देत नव्हतं. अशी काही लोक असतात. काही लोकांना कीर्तन ऐकू वाटत नाही, ते कीर्तन सोडून त्या टोकावर लांब जाऊन बसतात आणि त्यांच्या गप्पा चालू करतात. अशी गावागावात लोक आहे. आपल्या गावात नाही हे बरं आहे. आहेत का? कोण म्हटलं इथं आहे म्हणून? ऐका, माणसाला ताप आला बरं का बाबा, इथं सांगली त्या ठिकाणी एज्युकेटेड सर्व मंडळी माझ्या समोर बसलेले आणि त्यांना सर्वांना ज्ञान आहे. माणसाला ताप आला का त्याला अन्न गोड लागत नाही, याचा थोडा रिटर्न द्या. बरोबर आहे.
माणसाला ताप आला का त्याला अन्न गोड लागत नाही, आणि माणसाचं पाप आडवं आलं का त्याला देवाचं नामस्मरण करू वाटत नाही महाराज. तो लांब लांब जात असत. वाक्य महत्वाचं आहे, ऐका. राक्षस कुळामध्ये जन्माला हिरण्यकश्यपू, पण बाबा काय दुर्दैव आहे, नगरीत कोणी देवाचं नाव घेत नव्हतं, पण त्याच्याच पोटी भक्त प्रल्हादासारखा मुलगा जन्माला आला. काही दिवस लोटले आणि मुखातून नामस्मरण चालू झालं. बाबुर्डीकर कसं एकाना सुद्धा बिना खालीत हात करता त्या ठिकाणी राहायचं नाही, उंच हात करायचा, मोठ्या प्रमाणात. हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हादासारखा मुलगा जन्माला आला. नगरीत कोणी नाव घेत नव्हतं, त्याचा लहान मुलगा म्हणत होता काय, नारायण नारायण तसा भक्त प्रल्हाद देवाचं नामस्मरण करत होता. वडील एका राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले म्हणून एक वाक्य सांगून जाईल बाबुर्डीकर, काहींचे आई वडील नाही चांगले पण मुलं बरबाद झाली निघाली. काहींची मुलं चांगली पण काहींचे आई वडील चांगले नाही. म्हणून माझ्या तरुण मित्र सहकारी सर्व मंडळी इथं तरुण वर्ग आहेत बरं का दादा. जीवन जगत असताना कोणालाच नाही घाबरता आलं तरी चालेल, पण दोन गोष्टीला घाबरा. दोन कोणत्या महाराज? एक पापाला आणि एक बापाला. काय होईल पापाला घाबरल्यावर? पापाला घाबरला तर आपला परमार्थ चांगला आहे, आणि घरातल्या बापाला त्याचा मुलगा घाबरला तर त्याचा संसार चांगला आहे. जे पोरं बापाला घाबरली आजही त्यांचा संसार चांगलाच आहे महाराज. नाही जे घाबरले मेजर बाबा त्यांच्या संसाराची माती झाली अशी कित्येक उदाहरण आहेत. घरातला बाप किती महत्वाचा आहे. आपल्या मुलाकरिता, आपल्या घराकरिता आणि आपल्या परिवाराकरिता रात्रंदिवस काबाड कष्ट करून आपला परिवार आनंदी झाला पाहिजे याच्याकरिता रात्रंदिवस या मुलांकरिता आणि घराकरिता आणि परिवाराकरिता प्रयत्न आहे. म्हणून म्हटलं जातं जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीशी जावा. बाप कळेल आपल्याला. ज्या दिवशी या घरातून किंवा या परिवारातून बाप निघून जाईल त्या दिवशी बापाची जाणीव होईल. माझ्या शंभू राजाला पकडलं होतं, दोन्ही हाताला त्या ठिकाणी धरून ज्यावेळेला माझ्या शंभू राजाला ओढत चालवलं होतं ना महाराज, तर या महाराष्ट्राच्या मातीकरिता अख्खा अंगाची कातडी सोडली लोकांना, तरी धर्म बदलला नाही. त्या ठिकाणी जर बाबुर्डीतला असता, अरे 500 रुपयासाठी मत बदलणारी आपण लोक त्यांच्याशी तुलना करून कशी चालत. त्यावेळेला फक्त शंभूराजाच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं असताना, मी धर्म बदलायला तयार आहे पण मला हात लावू नका. तर इथं तुम्हाला कीर्तनला बसावं नाही लागलं, तुम्हाला नमाजच पडावं लागलं असतं. ही ताकद माझ्या शंभूराजाची. काय झालं असतो महाराज या महाराष्ट्राच्या माती शूरवीर जन्माला आले नसते तर म्हटलं जावे धन्य धन्य शिवाजी शूर.
जर पाजनी दुष्पथाने मुगला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा दंगा फिरे गगनात कीर्तीचा काय झालं असतं छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले नसते आज रोकडेश्वराच्या दरवाजात आपल्याला कीर्तन करण्याचा अधिकार मिळाला नसता महाराज कपाळाला भगवा केला जाऊन इथं बसणार नसतं महाराज आणि जर दर्शनाकरिता आपल्या जाण्याला तिथं त्या ठिकाणी परवानगी मिळाली नसते राजे तुम्ही जर जन्मालाच आले नसते तर काय झालं असतं बाटल्या मुलीवाली नसते राहिले तुमची कपाळी राजे तुम्ही जर जन्माला आले नसते नसती दिसती अंगारी तुळस नसती दिसती अंगारी तुळस नसते राहिले मंदिरावरती करत म्हणून उपकार आहे त्या महाराष्ट्राच्या बाकीमध्ये हे शूरवीर जन्माला आले काय केलं त्यांनी त्या धर्माकरिता आले या महाराष्ट्राच्या बाकीकरिता सगळ्यांचं तरी या महाराष्ट्राच्या बाकीकरिता आणि मराठीचं तरी या महाराष्ट्राच्या बाकीकरिता असं स्वप्न मुलाशी बाळगलं आणि एक एक मराठी माणूस उभा करून हे स्वराज्य उभं केलं नमस्कार त्या छत्रपती शिवाजीराजांच्या जातीत किंवा या महाराष्ट्राच्या जातीत तुम्ही जन्माला आलो मला अभिमान वाटतो या बाबुडीत कीर्तन करत असताना आणि या देशाकरिता आणि या महाराष्ट्राच्या मातीकरिता या बाबुडीतला एक एक सैनिक या महाराष्ट्राच्या मातीकरिता लढला या देशाकरिता लढला आणि देशाकरिता लढून परत या महाराष्ट्राच्या मातीकरिता देवाची सेवा करण्याकरिता आला भाग्यवान तुम्ही याचा टाळी होता या सगळ्यांसाठी काय केलं महाराज हे देशासाठी अमर भूताचे धारे हे देशासाठी लढले ते अमर भूताचे धारे आणि या बाबुजीतला एक एक त्या ठिकाणी करून या महाराष्ट्राच्या मातीवरती सीमेकरिता लढण्याकरिता गेला म्हणून एक वाक्य म्हटलं जातं जय जवान आणि जय किसान काय म्हटलं जातं जय जवान आणि जय किसान असं वाक्य ज्या दिवशी माझ्या सैनिकाची खांद्यावरची बंदूक खाली आणि शेतात काबाड कष्ट करणारा माणूस ज्या दिवशी शेती पिकवणार नाही त्या दिवशी जगातला महाराष्ट्रातला एक एक माणूस काय करेल महाराज म्हणून काय या महाराष्ट्रातला एक एक मावळा या सीमेवरती या महाराष्ट्राच्या मातीकरिता लढला म्हणून सलाम आहे तुम्हाला काय केलं महाराज मेरे बताओ के लोगों जरा आंखों में भरना हो पानी जो शहीद हुए विचार नाही केला माझ्या तरुणानं त्या आर्मीतली हिंदुनी नमची वारकरी मंडळी साहेब त्या ठिकाणी नेव्हीमध्ये होते असे कित्येक तरुण त्या ठिकाणी आर्मीमध्ये होते या गावातले कितीतरी लोक आहेत त्या या मातीची सेवा करत असताना विचार नाही केला त्या जीवाचा विचार नाही या मातीचा विचार नाही आपल्या आईचा विचार नाही आपल्या पत्नीचा विचार नाही एक एक क्षण या महाराष्ट्राच्या मातीत समर्पित केला म्हणून म्हटलं जातं काय दिया है जान भी देगी तेरे
निजन मंडळी माझ्या समोर बसलेली आहे, त्यांच्याकडे तेवढं वाक्य आहे. आज जर खांद्यावर बंदूक नसती तर मराठी म्हणून इथं बसण्याचा अधिकार तुम्हाला नसता. माझ्या शंभूराजाला पकडलं, एवढं वाक्य समतोल शब्दाकडे येतो ऐका. लोक हाल हाल करून मारत असताना झुकला नाही माझा शंभूराजा. अंगाची कातडी सोडून काढली, पायाची नख त्या ठिकाणी उपटून काढली. तुम्ही छावा चित्रपट पाहिला मित्रांनो, इकडे पहा सर्वांनी. तुम्ही छावा नावाची कादंबरी कधी उचकून पहा. कवी कलाशाने प्रश्न केला म्हणे, शंभू हे राजा, अरे लोक एवढे हाल हाल करतात तरी तू त्यांच्याशी माघार का घेत नाही? एक वाक्य, जगायचं असेल तर छत्रपती शिवाजी राजासारखं जगावं आणि मारायचं असेल तर माझ्या शंभू राजासारखं. हाल हाल करून लोक मारत असताना शंभूराजाचे डोळे भरून आले. नकळत डोळ्याच्या कडा उड्या झाल्या. त्यावेळेला मनात एक वाक्य आठवलं, आज लोक मला हाल हाल करून मारतात, या क्षणाला जर माझा बाप असता तर मला सोडवण्याकरिता आलाच असता. ही भूमिका बापाची. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला बाप आहे. एवढंच वाक्य पूर्ण करतो शिवराज देतो. मी तसा लय प्रामाणिक आहे, तास सोडून कधी जात नाही बरं बाबा, कुठे जाऊ द्या. ही ऐकणारी मंडळी गोड आहे. तुम्हाला काही जणांना कळत नाही कळत असू द्या, पण तासामध्ये चालणारा बैल जर फटा पडला तर तो शेवटपर्यंत निघत नाही महाराज. आतापर्यंत दररोज 2-2, 3-3 करतो, कीर्तन करतो, अशी फटे पडले असते तर लोकांनी कसं बोलवलं असतं मला? तुमच्या समोर इथं उभा आहे. या शब्दापर्यंत मी आलो होतो. राक्षस कुळामध्ये बाप जन्माला आलेला होता आणि त्याच्या पोटी हिरण्यकश्यपू सारखा मुलगा जन्माला आला. पण मुलगा देवाचं नामस्मरण करत नाही म्हणून चंडामर्क ऋषींकडे नेऊन घातलं होतं. एवढंच अध्यात्म सांगतो फक्त, कान उंच करू नये का. मुलानं देवाचं नामस्मरण करू नये म्हणून गुरुजींकडे घातलं होतं. तिथं देवाचं नाव घेतलं होतं सर, म्हणून आपला मुलगा तिथं नेऊन घातला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं. भक्त प्रल्हाद झाडाखाली जाऊन बसायचा आणि एकटा नामस्मरण करायचा. गुरुकुलातले विद्यार्थी म्हणायचे, ए प्रल्हादा काय करतो? म्हणजे मी देवाचं नामस्मरण करतो. मग आम्हाला करू दे ना. भक्त प्रल्हाद पुढे म्हणायचा, ऐका, भक्त प्रल्हाद पुढे म्हणायचा आणि बाकीची मंडळी काय म्हणायची? मागून म्हणायची. जसं मी आता पुढे म्हणणार आणि तुम्ही भक्त प्रल्हाद पुढे म्हणायचा काय? श्रीमन्नारायण नारायण नारायण. आवाज आला पाहिजे, आवाज. एवढं नामस्मरण जरी मुखात आलं ना तरी केलेली पापाची त्या ठिकाणी जळून जाण्याची ताकद नामस्मरणात आहे. तुम्ही सुद्धा म्हणू लागा, त्यांचं जरा काय झालं, जेवल्यामुळे जरा आवाज का नाही, झोपायचा टाइम झाला. श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. असा कानावरती आवाज ऐकायला येत होता आणि हिरण्यकश्यपूच्या मनात विचार होता, 3 वर्ष झालं मी माझ्या मुलाला पाहायला गेलो नाही. 3 वर्ष झालं मी माझ्या मुलाला पाहायला गेलो नाही म्हणून गुरुकुलामध्ये हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला पाहण्याकरिता आला होता. आपल्या मुलाला पाहण्याकरिता आलेला हिरण्यकश्यपू कानावरती आवाज येत होता काय? श्रीमन्नारायण नारायण नारायण.
कानावरती आवाज ऐकायला येत होता. आपल्या गुरुजींना समोर पाहिलं आणि हिरण्यकश्यपूने लाल गुंडाळूला गेले. गुरुजींना कळालं का मुलगा देवाचं नामस्मरण करतोय म्हणे. हिरण्यकश्यप आणि चंडामर्क ऋषी त्याच क्षणाला आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्याबरोबर चंडामर्क ऋषींनी आवाज दिला म्हणे ऐका भजन बंद करा. असं तुम्ही भजन बंद केलं ना बाबा तसं भजन बंद कर. फक्त 2 मिनिटं माझ्याकडे शिल्लक राहिले ऐका. भजन बंद झाल्याबरोबर हिरण्यकश्यपूने त्या ठिकाणी चंडामर्क ऋषींना विचारायला सुरुवात केली. म्हणे माझ्या मुलानं नामस्मरण करू नये देवाचं इथं आणून घातलं तुम्ही नामस्मरण करून घेता. त्याच वेळेला मुखातून वाक्य निघलं म्हणे तुमचा मुलगा नव्हता तोपर्यंत आम्ही नव्हतो नामस्मरण करत. पण तुमचा मुलगा इथं आणून घातल्यापासून आम्ही सुद्धा नामस्मरण तुमच्या पोराची संगत लागली ना आम्ही सुद्धा वायाला गेलो म्हणे. महाराज ऐका काय करायचं. वडिलांनी बोटाला धरलं. शेवटचा मुद्दा लय महत्वाचा आहे तेवढा सांगायसाठी एवढा 8 तास आहे. वडिलांनी बोटाला धरलं घरी घेऊन आले. राक्षस कुळात जन्माला आलेला बाप उका ते त्याच्या कडे सोडलं स्वतःच्या मुलाला तरी सुद्धा काही झालं नाही असं म्हणतात. देव तारी त्याला. त्याने जर तारलं ना एक सदग्रस्त मरण्याकरिता निघाला होता. म्हणला आता ब्रिजवरून खाली उडी टाकतो. उडी टाकली बाबा पण खाली एक फुलं विकणारा चालला होता. हा वरचा त्या पाठीत पडला. खालचा मेला वरचा जिवंत राहिला. काही नाता कळल काही ना घरी गेल्यावर कळत. देवतारी त्याला कोण मारी. हातीच्या पायाखाली दिलं मेजर बाबा तरी काही झालं नाही. देवतारी त्याला कोण मारी. राक्षस कुळात जन्माला आलेला बापानं स्वतःच्या मुलाला धरून कड्यावरून खाली लुटलं बाबा. तर वडिलाच्या आधी मुलगा घरी होता. लाल बुंद डोळे केलेल्या वडिलांना प्रश्न केला म्हणे ऐक ना तू ज्याचं नामस्मरण करतो तो आहे तरी कुठं. चौचळलेल्या बापानं मुलाला प्रश्न केला. बापाला प्रश्न मुलाला केल्याबरोबर लाल बुंद डोळे केलेल्या बापानं प्रश्न केल्याबरोबर वडील मुलानं तिकडून प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणे बाबा तुम्ही म्हणताना तो आहे कुठं तो नाही कुठे ही जागा आम्हाला दाखवा. मुलानं उत्तर केल्यावर बाप आणखी चौचळला. मला प्रति उत्तर करतो या खांबात आहे का तो. वडिलांनी असं बोट केलं तर भक्त प्रल्हादांनी सांगितलं म्हणे बाबा या खांबात सुद्धा आहे तो. बापानं लात मारली खांबावर. खांबावर लात मारली. खांबावर लात मारल्याबरोबर त्या जगाच्या मालकाला त्या खांबातून प्रगट व्हावं लागलं. आणि त्या भक्त प्रल्हादाकरिता खांबातून प्रगट झाला. आपल्यावर संकट आल्यानंतर आपल्यासाठी रोकडेश्वर येणार का नाही येईल पण त्यासाठी साखळी संत ग्रंथ पाहिजे. तशी मागणी देवाकडे पाहिजे. कशी नामदेव मागत हेचे देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. पंढरीचाच वास का 1 मिनिट सांगतो. तिथं काय महाराज अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया म्हणून पंढरपूरचा वास. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया पंढरपूरचा वास मागितला. महाराज सांगतात बाकी दुसरं काही नाही मिळालं तरी फक्त संतांची समागम मला शेवटच्या क्षणापर्यंत असावा. देवा तुझं नामस्मरण माझ्या मुखात असावं. ते कसं एकदा हात उंच करा सर्वांनी कळू द्या अवघ्या महाराष्ट्राला. अरे बाबुर्डी तेवढा गोड सोहळा केली माहित नाही वर्ष किती झाले पण तेव्हापासून एवढा गोड सोहळा चालू. मी सांगतो म्हणून टाळी वाजवू नका. त्या देवाकरिता टाळी वाजवा. आपण त्याच्यासाठी 1 टाळी वाजवली तर तो त्याच्या 2 नाही त्याच्या 4 हाताने आपल्याला भरघोस देण्याकरिता तयार आहे. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा सर्वांनी हात उंच करा. माग ओट्यावर बसलेले मंडळी पुणेकर मुंबईकर आपलं भाग्य उजळावं असं वाटत असेल लोकांसमोर हात पसरू नका. देवासमोर हात पसरा. रोकडेश्वर भगवान परमात्मा आपल्यासाठी. तरुणांनो शूटिंग काढून घ्या. कळत जाऊ घ्या महाराष्ट्राला एवढा गोड सोहळा त्या ठिकाणी आपल्या बाबुर्डीत चालू आहे. करा हात उंच करा.
उत्सवाचा दिवस असतो. दररोजची कीर्तन 1 तास असतात, पण मला पुरापूर 2 तासाचा टायमिंग असतो दादा. 2 तास होऊन गेले तरी तुमचं उठायचं ध्यान नाही का? अजून 1 तास चालून द्यायचंय का? सगळी जेवलेली आहे. आपण काकडा करूनच जाऊ, जमल का? वा जमल मा का? थोडा गोड तुमचा सर्वांचा असणारा प्रत्येक वर्षी आमच्यावर आग्रह असतो. तुम्ही गेल्या वर्षीचं कीर्तन ऐका ना आत्ताचं कीर्तन ऐका, माझा एक शब्द सुद्धा डबल येणार नाही. का आलाय घरी जाऊन पहा, आता इथं नका पाहू. आणि माझा प्रत्येक शब्द हा हिताचा आहे. माझं नावासपर्यंत घेऊ नका, फक्त देवाचं घ्या. आमच्या पाया नाही पडले तरी चालत, फक्त त्याच्या पाया पडा. सोडवणारा तो एकच आहे, त्याच्याशिवाय नाही कोणी सोडवणार. तुका म्हणे तूच सोडवी ना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. असा जगाचा मालक तिथं बसलेला आहे. तोपर्यंत त्याचं नामस्मरण चिंतन करा. मागत असताना त्याच्याकडे एवढीच मागणी मागा, देवा हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तशी आजच्या अभंगातून तुकोबा नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे कमलापती, हेची द्यावे पुढता पुढते, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. ज्ञानेश्वर ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव समाप्त झालेली. सर्व गावातील पदाधिकारी मंडळी, ग्रामस्थ, आपल्या परिसरातून आलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक, मुंबईकर, पुणेकर, गावातील सर्व पदाधिकारी, वारकरी संप्रदायातील दिग्गज मंडळी, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्वांचा आभार मीच मानतो. एवढा गोड सोहळा तुम्ही करत असताय. उद्या काल्याचा प्रसाद झाले, तुम्हाला जरा घाई असेल बाहेर जाण्याची. आज सगळे मंडळी कीर्तना करीत आहे. प्रत्येक वर्षी तन मन धनाने प्रत्येक वर्षी येत असत. 2 वर्ष झालं या गाडगे कंपनीमुळे आम्हाला येण्याचा योग आहे. त्यांनी मला फोन केला, आमच्या दादांनी केला होता. ते म्हणतील महाराज तुम्ही आमची तारीख का नाही घेत? आमच्या तरुणांनी मला शिवजयंतीला फोन केला होता, पण म्हणे महाराज आम्ही सांगितलं म्हणे तारीख शिल्लक नाही. म्हणे तुम्ही काय त्यांनी सांगितले का तुम्ही तारीख देऊ नका? असं नाही. आमच्या तरुणांचा खूप मोठा शिवजयंतीला इथं सोहळा असतो. मागच्या वर्षी नाही मिळाली, पण या वर्षी मिळत. एवढा गोड सोहळा तरुण मित्रमंडळी त्यावेळेला करत असतात आणि आता सुद्धा एवढं मोठं सहकार्य करत असतं. तरुणांनो तुम्ही अजून एकजुटीने पुढे या. तरुण जर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढे आले तर काय होईल याचं उत्तर मी सांगतो. क्रांती होईलच, पण तरुण जर इथं आला तर तरुण गावचं सप्त्याचं नियोजन करत असताना तो तरुण ढाब्यावरती जाताना सुद्धा विचारपूर्वक जाईल. बाबा मी काल परवा सप्त्यात महाराजाला हार घालायला होतो आणि मी जर ढाब्यावर दिसलो तर लोक मला काय म्हणतील. म्हणून
माझा माझा विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. माझ्या तरुणांना पुढे येऊ द्या. तरुण जर पुढे आले तर याच्यापेक्षाही चांगली क्रांती होईल. तरुणांना अजून मोठ्या संख्येने त्या ठिकाणी या. संगत करत असताना चांगल्याची करा. पंगत चुकली तर एक वेळचं अन्न मिळायचं नाही, पण संगत चुकली तर अख्खा आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार. संगत करत असताना देवाची करा, संताची संगत करा. एवढी गोड संगत तुम्ही करून एवढा सोहळा करताय, त्या निमित्तानं आम्हाला येण्याचा योग. आपली तरुण वर्ग मोठ्या संख्येने या सप्त्याच्या निमित्तानं टाळी उभे राहिली पाहिजे. मी मागच्या वेळी बोललो होतो, आपला मुलगा कीर्तनकार प्रवचनकार होईल का नाही सांगू शकत नाही, पण आपला मुलगा जर इथे येऊन बसला, ज्ञानोबा तुकोबारायचे कानावरती शब्द पडतील, तो कीर्तनकार किंवा पखवाद वाजवील हे सांगू शकत नाही, पण संतांचे विचार त्याच्या कानावर पडल्यानंतर आई बापाला लाथाबुक्क्या मारून घराच्या बाहेर तरी हाकलू देणार नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद. माझी पाया पडून विनंती आहे, सर हे बाबुर्डीकर मंडळी मला 2 वर्ष झालं म्हणतात तुमच्या संस्थेवर येऊ. 49 विद्यार्थी आता संस्थेवर शिक्षण घेतात. त्यातले 21 विद्यार्थी असेच मेजर्स आहेत ज्यांना आई नाही वडील नाही. या वर्षी, गेल्या वर्षी 12 होते, या वर्षी 21 आहेत. 15 दिवसापूर्वीची खेडमधली घटना आहे. एक संस्थेवरती किलोने सोनं अंगावर असणारा एक सदग्रस्त संस्थेवर आला होता दादा, आपल्या इथं या मुलांच्या संस्थेवर. फॉर्च्युनर 50 लाखाची गाडी घेऊन आला होता सर. आणि संस्थेवर आल्याबरोबर संस्थेवर आम्ही बसायला टाकलं आणि आम्ही सहज विचारलं, म्हटलं साहेब इकडे कशा करीता? किलोने सोनं अंगावर होतं आणि खाली बसल्याबरोबर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे महाराज माझ्या मुलाला इथं संस्थेत टाकायचे म्हणून मी घेऊन आलो. मी सहज त्याला विचारलं, म्हटलं दादा हो तुमचा पोरगा दररोज AC मध्ये राहणार आहे, या पत्र्याच्या खोलीत कसा राहील? त्या सदग्रस्ताच्या डोळ्यात पाणी आलं. 50 लाखाची गाडी फिरायला आहे, किलोनी सोनं अंगावर आहे, डोळ्यात पाणी आलं. एक वाक्य त्याने सांगितलं, म्हणे बाबा माझ्या मुलाला इथं टाकायचं त्याचं कारण आहे, माझ्या पोराने कीर्तन नाही केलं तरी चालेल, माझ्या पोरानं पखवाद नाही वाजवला तरी चालेल, करोड रुपयाची इस्टेट आहे माझ्याकडे, पण माझ्या मुलाला असं काहीतरी शिकवा का म्हातारपणात त्याने मला फक्त सांभाळलं पाहिजे. एवढं पाहिजे. माझी पाया पडून विनंती, सत्ता संपत्ती आपल्याला मिळत, पण आपल्या म्हातारपणाचा शेवट आपला गोड होईल याच्याकरिता आपली मुलं सुसंस्कारित बनवा एवढीच विनंती करतो. आणि या संस्थेकरिता प्रत्येक वर्षी मंडळी मदत करत असतात. दादा इथून नका मदत करू, इथं येऊन काही लोक चाटा मारून जात असतात. म्हणजे प्रत्यक्षात या आणि संस्थेवर त्या येऊन त्या ठिकाणी मदत करा. गोरक्षदादा आनंदा गवळी या साहेबांनी संस्थेकरिता 5,000 रुपये देऊन दिले. टाळी वाजवा दादांना धन्यवाद. ही गावातील सर्व पदाधिकारी मंडळी, मी प्रत्येक वेळीच गावामध्ये येत असतो. 2 मिनिटं पुढे गेले, अध्यक्ष साहेब जाता जाता रोकडेश्वरांना एवढीच विनंती करतो, पैसा सत्ता संपत्ती देता आली तर दे बाबा, पण आहे तोपर्यंत सुखात ऐश्वर्यात आणि आनंदात ठेवा एवढीच विनंती रोकडेश्वराकडे करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.